कशी वाटली लेंडी? राम राम मंडळी, मी खैरे सुनील. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती, मी दरवेळेस नवीन काहीतरी घेऊन येत असतो आणि आज पण नवीन काहीतरी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. चला गॉड, हे बघा, हे तर मोर बसलेला आहे, दिसतोय का? ओ हो, हे बघा, दिसतोय का मित्रांनो? अचानक लक्ष गेलं माझं. अजून थोडा झूम करतोय बघा. आता कॅमेरा एवढा खास नाही, आपला आयफोन नाही, साधा कॅमेरा आहे बघा. दिसतोय का तुम्हाला? एका जागी स्थिर उभा आहे तो. त्याला आपण जरा पुढे जाऊन बघूया. तो नक्की उडणार 100%, कारण तो आपल्याकडेच बघतोय असं वाटतंय मला. बघून घ्या, अभी उडने के लिए तयार. बघू शकता, लपला लपला लपला. आपण थोडं जवळ जाऊया. एक मिनिट. काय जोरात पळालं ते. असं गावाकडे आहे ना, या अशा गोष्टी बघायला भेटतात मित्रांनो. बघितला किती छान सुंदर असा मोर होता. आम्ही ज्या वेळेस काम करत होतो त्यावेळेस खूप आवाज यायचा. गाणे म्हणायचा तो. गाणे म्हणायचं म्हणजे छैया छैया नव्हता करत, पण त्याच्या आवाजात काहीतरी गाणं गुणगुण करत होता. म्हटलं एक चक्कर इकडे येऊ. हे बघा मित्रांनो, हीच ती जागा जिथून आपण येत राहतो आणि ह्या जागेवर आपली गाडी उभी राहते. बघू शकता तुम्ही. आता ह्या ठिकाणी संपूर्ण पाणी आलेलं आहे. आणि हे बघा, हे वावर बघा, बाजरीचं वावर आहे. अजून कंस पण नाही कापले. आता इतक्या पाण्यात कसे कंस कापणार? हे बघा, बघून घ्या तुम्ही. पाणी बघा किती, गुडघे एवढं पाणी त्याच्यात. उभं पीक सोडून दिलंय. किती नुकसान होतंय शेतकऱ्यांचं बघा. असं नुकसान जर एखाद्या नोकरीवाल्याचं झालं. आता हे बघा, 1 एकर वावर आहे. 1 एकरामधली बाजरी आम्ही सोडून दिलेली. त्याला इलाज नाही, नाईलाज. एवढंच नुकसान जर नोकरीवाल्याचं झालं, मरून जाईल तो. डायरेक्ट अटॅक येईल त्याला बसल्या बसल्या. त्याला डायरेक्ट बसल्या बसल्या हार्ट अटॅक येईल. हे गचक. 1 रुपयाचा हिशोब करणारे लोक राहतात नोकरीवाले. आता हे बघा, एकरातली बाजरी पाणी आलंय, काय सोडून दिली. शेतकरी राजा माणूस असतो. आता पुढं जाऊन बघूया. हे बघा, आत रस्ता आहे. इथे खूप गवळ, पहिले 1-2 ब्लॉकमध्ये बोललेलो होतो मी. आता घेतलं थोडं गवळ कमी झालेलं आहे, पण पुढे जसं ना तसंच आहे अजून. याचं पण नायनाट करावं लागणार आहे. तर हे बघा, तरी चालायपुरती जागा आहे. आता बघून घ्या पाणी किती. हे बघा, आता तुम्ही माझ्या भाऊ काही पण बोलतो. हे बघा, कंस कापलेले नाही बाजरीचे कंस सगळे तसेच. भरगच्च भरलेली बाजरी, संपूर्ण बाजरी जशी ना तशीच सोडून दिली. का? निसर्ग साथ देत नाही. बघा, बघून घ्या. असं नुकसान शेतकऱ्याला कधी कधी सहन करावं लागतं. नोकरीवाल्याचं एवढं नुकसान झालं ना, डायरेक्ट जागेवर कोमात जाईल तो. बापरे, बघून घ्या. त्या तिकडं मला बदक दिसतोय. ते बघा, 2 बदक आहे. तुम्हाला दिसणार नाही, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा, बदक पण आहे. हे बघा, 2 बदक खेळताय तिथं. वाव, असा सुंदर निसर्ग आहे आमच्या गावाकडे. बघू शकता तुम्ही. हे पूर्ण विहिरीचं परिसर पूर्ण झाकलेला आहे. बघा, विहीर, ही आपली विहीर आहे आणि सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे, अख्खा समुद्रासारखा. आता तो जो डोंगर आहे वरती, तिथून जर बघितलं ना, अख्खा समुद्र दिसतो डायरेक्ट लांबून. खालून एवढा खास दिसत नाही ते. बघून घ्या. आणि ही जी अर्धी पडलेली जी बाबूळ आहे, आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी भरपूर दिवसापूर्वी बोलले होते ते की याची माहिती सांगा. तर याची माहिती असं आहे,
आता ही जी बाबूळ आहे ना थोडीशी पडलेली आणि याचे लाकडं पण थोडेसे वाकडे तिकडे. हिचा असं आपण वापर करत नाही शेतात, फक्त सरळ लाकडाचाच वापर होतो. शेतकऱ्याला फक्त सरळ लाकडं लागतं का, शेतीचे अवजार बनवण्यासाठी जू वगैरे बनवायचं असेल तर सरळच लाकूड लागतं. हे बिनकामी. कारण याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, माणसाने थोडंफार वाकडं पण राहायला पाहिजे, त्यामुळे आपला वापर होत नाही. आता याचा वापर करूच शकत नाही कारण हे वाकडं आहे, त्यामुळं माणसाने ना थोडंफार आहे ना वाकडं राहिलं पाहिजे, असं मला एक पर्सनली वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. तर बघून घ्या, आमचा निसर्ग असा आहे आमच्या गावाकडं, संपूर्ण पाणीच पाणी आहे. बापरे, ही सोंगलेली बाजरी त्याच्यामुळे इकडं जरा स्पष्ट पाणी दिसतंय. आणि हे आपलं वावर आहे. ही बाजरी सोंगली नव्हती, फक्त कणस कापून घेतलेले आपण, जसं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आपण फक्त कणस कापले होते. तर बघू शकता असं आहे. आणि इकडं डोंगर आहे, बघून घ्या, हिरवागार डोंगर. डोंगर हिरवागार माहिती ना, डोंगर हिरवागार. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे कासवाची लेंडी. हे कासव इथं हागून गेलंय वावरामध्ये, बघू शकता तुम्ही. कासव त्याच्या आकारातच हागतं, बघून घ्या. सेम टू सेम कासवाची लेंडी. तर कशी वाटली लेंडी, कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो. आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही यार, सबस्क्राईब करत जा. आणि कमेंट तर बिलकुलच करत नाही, कमेंट तर वर्षाव करत जा तुम्ही ना. सबस्क्राईब बटनवर दगड फेकून मारा, म्हणजे जेणेकरून ते सबस्क्राईब होऊन जाईल. छोटासा दगड फेका, मोबाईलची मी गॅरंटी घेतो तुमच्या मोबाईलला काहीच होणार नाही. फक्त ते सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर एक दगड फेकून आणा, म्हणजे ते सबस्क्राईब होईल. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.